नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुम सर्वांचं अनअकॅडमी आपल्या ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। मी तुमचा अभ्यासातील मित्र आनंद बिराजदार। आज दिनांक 23 एप्रिल 2020 चालू घडामोडी संबंधित महत्त्वाचा पार्ट 2 आपण आज डिस्कस करतो। पार्ट 2 मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे? महत्त्वाचे जे आर्टिकल्स आहेत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, तर ते आर्टिकल आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे। फ्रेंड्स, लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी बेसिक इन्फॉर्मेशन आपण सर्वांना अनअकॅडमी लाईव्ह एमपीसी यूट्यूब चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। फ्रेंड्स, हा आपला उपक्रम गेल्या 1 मार्च पासून कंटिन्यू चालू आहे, एक दिवसही खंड नाही आहे। ठीक आहे, एखाद्या दिवशी जर समजा तांत्रिक अडचण आला तर तांत्रिक अडचण जरी ज्या दिवशी येतो तर त्या दिवशी मी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बघा, आता सध्याला सोलापूरमध्ये काय झालेलं आहे, कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या 30च्या वरती गेलेली आहे। ठीक आहे, मी सोलापूरमधून तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो। तर रेड अलर्ट झोनमध्ये गेलेला आहे, रेड झोनमध्ये सोलापूर जिल्हा गेलेला आहे। तर ह्या पार्श्वभूमीवरती लाईटिंगचा आणि इंटरनेटचा इश्यू प्रचंड प्रमाणामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून चालू आहे। तर त्यामुळे मी तुम्हाला रेकॉर्ड करून लेक्चर तुमच्यापर्यंत येत आहे, लाईव्ह येऊ शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। फ्रेंड्स, चला फ्रेंड्स, आपल्या लेक्चरला आपण स्टार्ट करू। तत्पूर्वी फ्रेंड्स, एक तुम्हा सर्वांना मनापासून थँक्यू म्हणू इच्छितो, ते ह्यासाठी की हा आपल्या उपक्रमाला तुम्ही खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देताय, त्याबद्दल फ्रेंड्स मनापासून थँक्यू। आणि अजून एक अपेक्षा आहे तुमच्याकडून, ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत हा उपक्रमापर्यंत, म्हणजे हा जो उपक्रम आपण चालू केलेला आहे चालू घडामोडी एका छताखाली, ह्या उपक्रम जो आहे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवाल अशी एक अपेक्षा करतो। थँक्यू फ्रेंड्स। चला, आजच्या आपल्या डिस्कशन आपण स्टार्ट करूया। महत्त्वाचा आजचा आर्टिकल आहे, पहिला आर्टिकल, डिजिटल साधनेचा चलनी लाभ। हा एक महत्त्वाचा आर्टिकल आहे, लोकसत्तामध्ये आलेला होता। अन्वय अर्थ नावाचा एक सदर असतो बघा फ्रेंड्स, दररोज तुम्ही लोकसत्ताचा जो संपादक पेज असतो ना, वरती संपादक पेज असतो आणि त्याच्या खाली एक महत्त्वाचा आर्टिकल असतो इकडं, आणि ह्या बाजूला अन्वय अर्थ नावाचा एक लेख असतो। तर हा जो लेख आहे आपण आज डिस्कस करणार आहे, डिजिटल साधनेचा चलनी लाभ। खूप महत्त्वाचा लेख आहे फ्रेंड्स, ह्यावरती प्रश्न येऊ शकतो पूर्व परीक्षे दृष्टिकोनातून हा लेख खूप इम्पॉर्टंट आहे। तर आपण डिस्कशनला स्टार्ट करू। डिजिटल साधनेचा चलनी लाभ, ह्या आर्टिकलमध्ये काय काय सांगितलेलं आहे? देशामध्ये सध्याला टाळेबंदीत आणि अर्थचक्र जो आहे जवळपास ठप्प झालेलं आहे। देश जो आहे तो टाळेबंदीत असल्यामुळे अर्थचक्र जवळपास ठप्प झालेलं आहे। पण अशा काळामध्ये टाळेबंदी असताना देखील देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रामधील आजवरचा सर्वात मोठा थेट परकीय गुंतवणुकीचा व्यवहार बुधवारी घडून आलेला आहे। समाज माध्यम क्षेत्रातील महाकाय कंपनी ज्याचं नाव आहे फेसबुकने काय केलेलं आहे, भारतातील बाजार भांडवलाच्या मानाने सर्वात मोठी असणारी कंपनी ज्याचं नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे जिओ प्लॅटफॉर्म्सवरती, म्हणजे फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड या उपकंपनीमध्ये 43,474 कोटी रुपयाचं गुंतवणूक केलेलं आहे। ठीक आहे, तर परीक्षेमध्ये प्रश्न कसा येऊ शकतो फ्रेंड्स? परीक्षेमध्ये फेसबुकने कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आणि किती गुंतवणूक केलेली आहे असं जर प्रश्न आला तर आपल्याला माहित असायला पाहिजे। तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड या उपकंपनीमध्ये 43,474 कोटी रुपयाचं गुंतवणूक केलेलं आहे। विशेष म्हणजे फेसबुकने 2014 सालामध्ये व्हॉट्सअप मेसेंजर अधिग्रहण केल्यानंतर जागतिक स्तरावरती ही केलेली जी गुंतवणूक आहे 43,474 कोटी रुपयाचं, तर ही गुंतवणूक जी आहे 2014 नंतर फेसबुककडून करण्यात आलेली गुंतवणूक जागतिक स्तरावरती केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे। ठीक आहे फ्रेंड्स, तर ह्यावरती प्रश्न नाही येणार, मात्र ह्या की पॉईंटवरती प्रश्न येतो। जिओमधील 10% भाग भांडवलाची मालकी यातून आता फेसबुककडे येणार आहे। म्हणजे ही जी गुंतवणूक करण्यात आलेली आहे 43,474 कोटी रुपये, या गुंतवणुकीमुळे जिओमधील जो गुंतवणूक आहे 10% भाग भांडवलाची मालकी जो आहे तर तो आता फेसबुककडे वर्ग होणार आहे। जिओच्या प्रत्येक वापरकर्त्यासाठी फेसबुकने तब्बल 11,200 रुपयाची किंमत मोजलेली आहे। जिओच्या प्रत्येक वापरकर्त्यासाठी फेसबुकने किती मोजलेले आहे फ्रेंड्स? 11,200 रुपये एवढी किंमत, म्हणजे हे जी किंमत मोजलेली आहे एवढी किंमत त्यांनी मोजलेली आहे 11,200 रुपयाचा। कोरोनाग्रस्त कोमेजलेल्या वातावरणामध्ये हा जो व्यवहार झालेला आहे, तर या व्यवहाराने निश्चितच एक उत्फुल्लता, एक उत्सुकता आणलेली आहे भारतामध्ये। उद्याच्या भवितव्याविषयी दाट अनिश्चितता आणि शाश्वतेचे वातावरण असताना ही इतकी मोठी गुंतवणूक जी आहे भारताकडून आकर्षिली जाणे हे निश्चितच एक उत्साहवादी वातावरण आहे, महत्त्वाचा आहे। त्यानंतर फ्रेंड्स, आर्टिकलमध्ये काय काय सांगितले बघूया। म्हणजे जे काय आपण आता डिस्कस केला हे आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे ते आपण डिस्कस केला। पुढे जाऊया, आर्टिकलमध्ये अजून काय सांगितलेलं आहे? उभय कंपन्या म्हणजेच काय फेसबुक आणि जिओ ह्या दोन कंपन्यांच्या व्यावसायिक हिताबरोबरीनेच एकंदर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने
आश्वासक आणि देशातील डिजिटल मोहिमेवरतील जो भिस्त आहे तो स्पष्ट करणारा संकेत यातून मिळालेला आहे. भारताला जगातील आघाडीचा डिजिटल समाज बनवण्याच्या दिशेने ही एकजूट उत्प्रेरकासारखी काम करेल अशी खुद्द फेसबुकचे संस्थापक मार्क झकेरबर्ग, फ्रेंड्स काही ठिकाणी झकेरबर्ग म्हणतात त्यांचं नाव, आणि लोकसत्तामध्ये जो आहे आतापर्यंत ज्या वेळेस त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर झुकेरबर्ग असं न करता झकेरबर्ग असं केलेलं आहे, तोच मी या ठिकाणी घेतलेला आहे. तर मार्क झकेरबर्गनी काय सांगितलेलं की या व्यवहारासंबंधी केलेली टिप्पणी बरेच काही स्पष्ट करून सांगते. त्यांनी काय टिप्पणी केलेली की भारताला जगातील आघाडीचा डिजिटल समाज बनवण्याच्या दिशेने ही एकजूट जी आहे, कोणाची एकजूट, फेसबुक आणि जिओची, ही जी एकजूट आहे तर ते उत्प्रेरकासारखी काम करेल असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. यासोबतच मुकेश अंबानी काय सांगितलेलं आहे की दोन्ही कंपन्यांची एकत्रित ताकद ही देशातील 3 कोटीहून अधिक किराणा वाहनासमान विक्रेत्याच्या डिजिटल बलशालीकरणाचे दमदार पाऊल असल्याची प्रतिक्रिया देखील मुकेश अंबानी दिलेली आहे. तर ह्या दोन्ही प्रतिक्रिया काही महत्त्वाचं नाही, तर ह्यातील एक प्रतिक्रिया महत्त्वाचं आहे, ते म्हणजे भारताला जगातील आघाडीचं डिजिटल समाज बनवण्याच्या दिशेने हे एक उत्स्फूर्तपणे उत्प्रेरकासारखी काम करेल, हे एक स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया आर्टिकलमध्ये काय सांगितलं की अर्थात भारत जो आहे जगातील चीन नंतरची सर्वात मोठी इंटरनेट बाजारपेठ आहे. म्हणजे जगातली सर्वात मोठी इंटरनेट बाजारपेठ कुठला देश आहे? चीन आहे. चीन नंतरची सर्वात मोठी इंटरनेट बाजारपेठ कुठला देश आहे? भारत आहे. तितकेच भांडवल, म्हणजे भारत ही जगातील चीन नंतरची सर्वात मोठी इंटरनेट बाजारपेठ आहे आणि तितकेच भांडवल करून अधिकाधिक लाभ पदरी पाडून घेण्यासाठी उभय कंपन्या एकत्र आल्या आहेत. त्यांचं मनसुबे त्यांनी उघडपणे व्यक्त देखील केलेले आहेत आणि त्याला कोणाचे आक्षेप असण्याचं कारण नाही असं आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. खरे तर भारतात इंटरनेट वापराच्या वाढीस अंबानी यांचं जिओचं योगदान हे खूप मोठं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे जिओनीच खूप मोठी क्रांती केलेली आहे. आज प्रत्येकाजवळ इंटरनेट पोहोचलेलं आहे, तर त्याचं योगदान जो आहे तो निश्चितच जिओला जातोय. पुढे आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, झकेरबर्ग यांच्या फेसबुक आणि व्हॉट्सअप या समाज माध्यमाचा जगातील सर्वात मोठा वापरकर्ता देश कुठला आहे? भारत आहे. जर आकड्याचा जर विचार केला तर जिओ सेवेचे भारतामध्ये आतापर्यंत 3.88 कोटी मोबाईल धारक आहेत. लक्षात घ्या, 3.88 कोटी जिओचे भारतामध्ये मोबाईल धारक आहेत आणि फेसबुकचे भारतामध्ये 3.28 कोटी म्हणजे 3,28,00,000 मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत फेसबुकचे. आणि जर व्हॉट्सअपचा विचार केला तर भारतामध्ये 4 कोटीच्या आसपास वापरकर्ते आहेत. कोणाचे? व्हॉट्सअपचे. या इतक्या प्रचंड मोठ्या वापरकर्त्यांच्या विविध प्रकारच्या सेवा व वस्तूचे ग्राहक म्हणून रूपांतरणाचं माध्यम म्हणून जिओ प्लॅटफॉर्म हा डिजिटल मंच कार्य करेल असं आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. या इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये जे आपण आकडे आता डिस्कस केले ह्या स्लाइडमध्ये, ह्या लेक्चरमध्ये, म्हणजे ह्या पॉईंटमध्ये, तर इतक्या प्रचंड मोठ्या वापरकर्त्यांच्या विविध प्रकारच्या सेवा आणि वस्तूचे ग्राहक म्हणून रूपांतरणाचे माध्यम म्हणून जिओ प्लॅटफॉर्म हा डिजिटल मंच कार्य करेल असं आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढे अजून आर्टिकलमध्ये काय सांगितले की व्हॉट्सअपच्या वाणिज्य वापराच्या दिशेने हे एक संक्रमण असेल, तसे झाले तर ती भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी ई पेठ असेल. कोरोना टाळेबंदीच्या काळामध्ये नित्याच्याच व्यवहारासाठी डिजिटल साधनाचा वापर अलीकडे लोकांच्या अंगवळी पडला आहे. अशा वेळेस भविष्यातील डिजिटल संक्रमणाची नांदी ठरलेला हा व्यवहार घडून येणे समायोजितच म्हणावे लागेल असं आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. फ्रेंड्स, ह्या आर्टिकलमधून काय लक्षात येतो बघा, आर्टिकलमध्ये विचार प्रगल्भ होत जातात. आर्टिकलमध्ये फक्त न्यूज डिस्कस करत नाही तर त्याचे कॉज काय, कॉन्सेप्ट काय, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर हे सगळं काय सांगतात. तर ह्या आर्टिकलमधून तुमच्या लक्षात आलं असेल की फ्युचरचं काय काय होऊ शकतंय. ठीक आहे, तर पुढे जाऊया. पुढचा एक महत्त्वाचा म्हणजे व्यक्तिविशेषवर आधारित प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे बघा, आपण आताच डिस्कस केला की मॉर्निंग लेक्चरमध्ये आपण न्यूज डिस्कस करतो, इव्हनिंग लेक्चरमध्ये आपण काय करतो, एक तर आर्टिकल डिस्कस करतो किंवा मॉर्निंग लेक्चरवरती आधारित एखादा महत्त्वाचा कन्सेप्ट क्लिअर करून घेतो. तर आता वरती तुम्ही बघितलात की ह्या ठिकाणी संपादिक पेज असतो, त्याच्या खाली एक महत्त्वाचा आर्टिकल असतो, त्याच्या खाली हा या ठिकाणी अन्वयार्थ नावाचा असतो आणि त्याच्याच खाली ह्या ठिकाणी व्यक्तिवेद नावाचा एक आर्टिकल असतो, जो की आपण आता आर्टिकल डिस्कस करणार आहे. फिलिप ॲडरसन बद्दल महत्त्वाचं इन्फॉर्मेशन आहे. नोबेल विजेते आहेत ते, तर त्यांच्याबद्दल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाची बेसिक इन्फॉर्मेशन आपण आताच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. फिलिप ॲडरसन, तर पेश आहे आपके सामने फिलिप ॲडरसन. चुंबकत्व, अतिवाहकता आणि द्रव्याची रचना यांचे आकलन आता प्रगत अवस्थेत आहे. चुंबकत्व, अतिवाहकता, द्रव्याची रचना, ठीक आहे, द्रव्याची रचना कुठली? द्रव्य, स्थायू, द्रव, वायू. ठीक आहे, ह्या द्रव्याची रचना याचे आकलन आता प्रगत अवस्थेत आहे. याचे श्रेय ज्या मोजक्या वैज्ञानिकांना जाते त्यातील एक महत्त्वाचे वैज्ञानिक म्हणजे अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ ज्याचं नाव आहे फिलिप ॲडरसन.
ह्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. म्हणजे निधन झाल्यामुळे ते फिलिप अँडरसन चर्चेमध्ये आहेत. संगणकीकृत द्रव्याच्या सिद्धांताची मांडणी त्यांनी केलेली आहे. फिलिप अँडरसननी काय केलेलं आहे तर संगणकीकृत द्रव्याच्या सिद्धांताची मांडणी त्यांनी केलेली आहे. उच्च अणुघनता असलेल्या घन व द्रव यांचे गुणधर्म त्यांनी जास्त सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. ह्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून? संगणकीकृत द्रव्याच्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. त्या मांडणीच्या माध्यमातून उच्च अणुघनता असलेल्या घन व द्रव याचे गुणधर्म त्यांनी जास्त सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. 1958 मध्ये त्यांनी एक शोध निबंध प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी सांगितलं होतं असंरचित पदार्थात इलेक्ट्रॉनचे आचरण कसे असते यावर प्रकाश टाकला होता त्या शोध निबंधामध्ये. त्यांच्या मते, म्हणजे फिलिप अँडरसनच्या मते, त्यांच्या मते काही इलेक्ट्रॉन जे आहेत अडकून पडतात, तर काही इलेक्ट्रॉन जे ते मुक्त प्रवास करतात. त्यांचे संशोधन जो आहे तो अँडरसन स्थानिकीकरण किंवा अँडरसन लोकनायझेशन नावाने प्रसिद्ध आहे. ते प्रकाश आणि ध्वनी लहरींना देखील लागू पडते. हा जो अँडरसन स्थानिकीकरण जो आहे तर त्याचा कुठं लागू पडतो तर प्रकाश आणि ध्वनी लहरींना लागू पडतो. हे महत्त्वाचं की पॉईंट लक्षात घ्या फ्रेंड्स. 1977 मध्ये त्यांनी नेव्हिल फ्रान्सिस मॉट आणि जॉन हॅस ब्रॉक फॅन लेक यांच्या समेत भौतिकशास्त्राचे नोबेल मिळवले होते. ह्यांना नोबेल विजेते कधीचे नोबेल विजेते ते 1977 मध्ये. किती जणांना विभागून देण्यात आला होता? 1977 मध्ये 3 जणांना विभागून देण्यात आला होता. तर दुसरे 2 जण कोण होते? नेव्हिल फ्रान्सिस मॉट आणि दुसरे होते जॉन हॅस ब्रॉक फॅन लेक. ह्या दोघांच्या समयमध्ये 1977 मध्ये फिलिप अँडरसन यांना नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आला होता. 1958 मध्ये त्यांनी काय केलं होतं? अँडरसन स्थानिकीकरण नावाचं एक संशोधन प्रसिद्ध केलं होता. तर त्यामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी? असंरचित पदार्थात इलेक्ट्रॉनचे आचरण कसे असते त्यावर त्यांनी प्रकाश टाकला होता. तर त्यांच्या मते हा जो आचरण आहे कसा असतो तर त्यांनी काय सांगितलं की काही इलेक्ट्रॉन जे आहेत ते अडकून पडतात, तर काही इलेक्ट्रॉन जे आहेत ते मुक्त प्रवास करतात. तर त्यांचं संशोधनाचं नाव काय होतं? अँडरसन स्थानिकीकरण. ठीक आहे. तर फ्रेंड्स, पूर्व परीक्षेमध्ये कंबाईनचा असेल किंवा राज्यसेवा असेल, एखादा संशोधक त्यांनी लावलेलं शोध, ठीक आहे, आणि त्या शोधाला दिलेलं नाव अशा स्वरूपाचे प्रश्न येतात. तर त्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा की पॉईंट तुम्ही सर्वजणांनी लक्षात घ्या. आणि जे काय आपण आता डिस्कस केलं आहे ते सर्व जे काही अनअकॅडमी MPSC करंट अफेअर्स हा जो टेलिग्राम चॅनल आहे, ह्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा रिव्हिजन करू शकता. त्यामध्ये लेक्चरच्या शेवटी मी पुन्हा एकदा PDF स्वरूपामध्ये नोट्स त्या ठिकाणी अपलोड करतो. ठीक आहे फ्रेंड्स. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा आता म्हणजे व्यक्तिविशेष नंतर एक महत्त्वाचा आर्टिकल आलेला आहे म्हणजे संपादक पेजमध्ये, तो म्हणजे मध्यममार्गी मोठेपणा. ठीक आहे. तर फ्रेंड्स, ह्याचं महत्त्व काय? म्हणजे हा जो राजकीय टीका टिप्पणीवरती आधारित आहे, हा जो न्यूज आहे, हा जो आर्टिकल आहे, तर तो राजकीय घडामोडीवरती एकमेकावरती टीका केलेली आहे. तर टीका केलेली परीक्षेमध्ये प्रश्न येत नाहीत. मात्र आपल्याला ह्या आर्टिकलच्या अभ्यासातून एक महत्त्वाचं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा जो आर्टिकल आहे, लक्षात घ्या, मध्यममार्गी मोठेपणा. तर ह्यापूर्वी आपण 21 तारखेला हा न्यूज डिस्कस केला होता. कोविड-19 विरुद्धच्या लढाईमध्ये राज्यांच्या मदतीसाठी 6 आंतरमंत्री गटाची स्थापना करण्यात आली होती. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासाठी प्रत्येकी 2, मध्य प्रदेश आणि राजस्थान यासाठी प्रत्येकी 1 अशा 6 आंतरमंत्री गटाची स्थापना करण्यात आलेल्या होत्या. तर इंदूरसाठी मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी 1, मुंबई आणि पुणेसाठी प्रत्येकी 2, जयपूरसाठी म्हणजे राजस्थानमधील जयपूरसाठी 1, कोलकाता, हावडा, मेदिनीपूर पूर्व ह्या 24 परगणा उत्तर, दार्जिलिंग, कपिलपोंग आणि पश्चिम बंगालमधील जुलीपाईगुडी याच ठिकाणी परिस्थितीचा विशेष गंभीर अभ्यास करण्यासाठी एकूण 2 समिती ह्या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या. ठीक आहे. म्हणजे हे मंत्रीगट 6 आंतरमंत्रीगट जे स्थापन करण्यात आले होत्या ते विभागून ह्या राज्यासाठी म्हणजे कुठले राज्य? पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या राज्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. ठीक आहे. तर ह्या अनुषंगाने म्हणजे बघा, मला हा आर्टिकल आणि ह्या न्यूजमधून एक सांगायचं आहे. आपण 21 तारखेला न्यूज डिस्कस केला. आता आर्टिकल डिस्कस केल्यानंतर एक्झॅक्टली लक्षात येतो न्यूज आणि आर्टिकलमधला ज्यावेळेस आपण कम्पॅरेटिव्ह स्टडी करतो तर तो संबंधित न्यूज आपल्याला खूप छान पद्धतीने आकलन होतो. बरोबर का? त्या अनुषंगाने तर त्या आर्टिकलमध्ये काय काय सांगितले आपण डिस्कस करूया. मध्यममार्गी मोठेपणा काय सांगितलंय? कोरोना विषाणूच्या फैलावासारख्या अभूतपूर्व आणीबाणीच्या स्थितीमध्ये देशाची प्रभारी
या नात्याने केंद्र सरकारकडे काही विशेषाधिकार असतात. ते अंमलात आणताना म्हणजे केंद्र सरकारचे जे विशेषाधिकार असतात ते अंमलात आणताना राज्याच्या अधिकारावरती काही वेळा गदा तर येत नाही ना, किंवा संघराज्य बैठकीला बाधा तर पोचत नाही ना, हे पाण्याची उसत किंवा इच्छाशक्ती केंद्र सरकारकडे नसते. अशा वेळी राज्ये विविध प्रकारे प्रतिसाद देत असतात. तर एकंदरीत ह्या आर्टिकलमध्ये केंद्र सरकारने उचललेलं पाऊल आणि राज्यांनी दिलेला प्रतिसाद, तर ह्यावरती आर्टिकल विशेष लक्ष देत आहे. तर पुढे जाऊया आर्टिकलमध्ये काय काय सांगितलेले बघा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व राज्यांनी टाळेबंदीचे काटेकोर पालन केले पाहिजे अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. तशी ती होत नाही असे वाटल्यास संबंधित राज्यात केंद्रीय पाणी पथक पाठवण्याचा अधिकार केंद्राचा आहे. त्याच अनुषंगाने बघा ह्या ठिकाणी लक्षात घ्या, केंद्रीय पाणी पथक जो आहे पाठवण्याचा अधिकार केंद्राचा आहे. तर त्याच अनुषंगाने हा जो 6 आंतरमंत्री गटाची स्थापना करण्यात आली होती, हे काय करणार आहे, हे आंतरमंत्री गट तर त्या ठिकाणी पाहणी करण्याचं काम करणार आहे. म्हणजे हा संबंधित न्यूजचा महत्त्वाचा हेतू काय होता, तर कोरोना व्हायरसचा नेमकं पाहणी करण्याची जबाबदारी ह्या आंतरमंत्री गटावरती होती. तर त्याच अनुषंगाने हा आर्टिकल आहे. सध्या 3च राज्यांनी केंद्र सरकारला अस्वस्थ केले आहे. ही 3 राज्ये जी आहेत, ही राज्ये टाळेबंदीचे पालन पुरेशा गांभीर्याने करत नाहीत आणि टाळेबंदी शिथिल करण्याचा या राज्यांनी अनुसरलेला मार्ग योग्य नाही अशी केंद्र सरकारची धारणा झालेली आहे. परिणामी केंद्र सरकार नाराज आहे ह्या 3 राज्यावरती. ही 3 राज्य म्हणजे कुठले, केरळ, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल. केंद्र सरकारच्या नाराजीला या 3 राज्यांनी दिलेला प्रतिसाद तेथील नेतृत्वाविषयी बरेच काही सांगून जाते. तर आता ह्या अनुषंगाने आपल्याला फक्त एकच अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे कुठल्या कुठल्या राज्यांनी कसा प्रतिसाद दिलेला आहे. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने आपण फक्त एकच डिस्कस करणार, ते म्हणजे पश्चिम बंगालने कशा पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. ठीक आहे. तर बघा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुळातच तिखट व्यक्तिमत्वाच्या आहेत. तर यापूर्वी पहिल्यांदा ज्यावेळेस नरेंद्र मोदी सत्तेत आले होते 2014 मध्ये, त्यावेळेस देखील त्यांचं काही पटलेलं नाही. आता देखील त्यांचं काही केंद्र सरकारसोबत पटत नाही आहे. ठीक आहे. तर शत्रुभाव डोक्यातून काढून टाकून समंजसपणे आणि एकत्रितपणे कोरोनाशी लढण्याची ही वेळ आहे हे त्या सपशेल विसरलेल्या आहेत, किंवा त्यांना अशा सामोपचाराची फिकीर नाही असं ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी त्यांनी म्हणजे हे जो म्हणणं मांडलेलं आहे, तर कशा स्वरूपात हा म्हणणं सिद्ध केलं आहे ते बघूया. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाला कित्येक तास एके ठिकाणी बसवून ठेवले होते. ठीक आहे. हे पथक पश्चिम बंगालमधील कोलकाता, हावडा, पूर्व मिदनापूर, उत्तर 24 परगणा, दार्जिलिंग, कलिंगपांग, जलपैगुडी अशा 7 जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी हे पथक आणलं होतं. मात्र पश्चिम बंगालमध्ये आलेल्या केंद्र सरकारच्या या पथकाला कित्येक तास एके ठिकाणी बसवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यांनी आपले काम करू द्यावे अशी तंबी गृहमंत्र्यांनी ज्यावेळेस दिले, तर त्यानंतरच पश्चिम बंगालच्या सरकारने त्यांच्यावर घातलेलं अघोषित निर्बंध जो आहे तो उठवले होता. ममता यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रामध्ये काही मुद्दे उपस्थित केले होते. बघा, म्हणजे एकंदरीत आपण काय डिस्कस करत आहे, केंद्र सरकारने घेतलेला निर्णय आणि त्यावरती राज्यांनी दिलेला प्रतिसाद कशा स्वरूपाचा आहे, तर ते आर्टिकलमध्ये सांगितलेले एकंदरीत. मध्यममार्गी मोठेपणा आर्टिकल आपण डिस्कस करत आहे. केंद्र सरकारच्या 6 पथकापैकी 2 पथक जे आहेत, आपण न्यूजमध्ये ऑलरेडी डिस्कस केला होता, 2 पथक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये पाठवलेत कुठं अभ्यास करण्यासाठी, मुंबई आणि पुणेसाठी. 2 पथक जे आहेत ते पश्चिम बंगालमध्ये आणि प्रत्येकी 1 पथक म्हणजे मध्य प्रदेशमध्ये 1 आणि राजस्थानमध्ये 1. राजस्थानमधील कुठल्या शहराचा, जयपूरचा, आणि मध्य प्रदेशमधील कुठल्या शहराचा, इंदूरचा लॉकडाऊनचा परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आले होते. यापैकी पश्चिम बंगालमध्ये बुधवार सायंकाळपर्यंत 500 कोरोनाबाधित आढळलेले नव्हते. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 5000हून अधिक बाधित आढळलेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 1500हून अधिक बाधित आढळलेत. येथे हा प्रमाण खूपच अधिक आहे. अशा वेळी पश्चिम बंगालमध्ये 7 जिल्हे पाहण्यासाठी का निवडले गेले असा ममताजींचा केंद्र सरकारवरती प्रश्न उपस्थित केला होता त्यांनी. केंद्राचे उत्तर काय ह्या पार्श्वभूमीवरती, म्हणजे ह्यांच्या प्रश्नावरती ममताजींनी जो प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नावरती केंद्रांचं उत्तर काय आहे, तर बघा, टाळेबंदीचे उल्लंघन होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी जे आहेत तर ते पश्चिम बंगालबाबत असल्यामुळे इथे 2 पथके पाठवावी लागली. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश या ठिकाणी प्रमुख शहरातही अशा स्वरूपाच्या तक्रारी येत होत्या. टाळेबंदीची उल्लंघनासंदर्भात तक्रारी येतच होत्या आहेत, परंतु तिथे काही शहरापुरतीच हे तक्रारी मर्यादित असल्यामुळं इतरत्र पथके पाठवण्याची गरज नव्हती असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे फ्रेंड्स, हे टीका टिप्पणीवरती म्हणजे राजकीय जे टीका टिप्पणी असतात त्या राजकीय टिप्पणीवरती एकमेकावरती जे काही टीका होत असतात त्या टीकावरती परीक्षेमध्ये प्रश्न येत नाहीत. मात्र आपण
ह्या न्यूज डिस्कशनमधून, ह्या आर्टिकलच्या डिस्कशनमधून एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न केला आहे, तो म्हणजे आपण संबंधित मॉर्निंग लेक्चरमध्ये न्यूज कव्हर करतो आणि इव्हनिंग लेक्चरमध्ये आर्टिकल कव्हर करतो. आपण मॉर्निंग लेक्चरमध्ये जे काही न्यूज कव्हर करतो ते महत्त्वाचं असतं, म्हणजे हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे चालू घडामोडी एका छतेखाली हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे निश्चितच योग्य दिशेने जात आहे, हे तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे. आणि ह्या आर्टिकलच्या डिस्कशनमधून अजून एक महत्त्वाचा फायदा हा होतो, तो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवेची इंटरव्ह्यू जाल, राज्यसेवा परीक्षेमध्ये इंटरव्ह्यू जाल किंवा UPSC परीक्षेला इंटरव्ह्यू जाल किंवा MPSCच्या इतर परीक्षेमध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यू जाल, तर अशा स्वरूपामध्ये जर प्रश्न आल्या तर तुम्हाला व्यवस्थित टॅकल करता येतो. कुठल्या राज्याने काय काय मत व्यक्त केला, कसं हाताळणी केली, हे सगळं आर्टिकलच्या अभ्यासातून आपल्याला लक्षात येत राहतो. कारण आर्टिकलच्या अभ्यासातून आपले जे विचार आहे, आपले जे ज्ञान आहे, तो प्रगल्भ होत जातो. ठीक आहे. जे काय आपण डिस्कशन करतो तर त्याचं तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्स जो आहे अनअकॅडमी MPSC करंट अफेअर्स ह्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल. ठीक आहे फ्रेंड्स, आपण फक्त ह्यांचाच विचार केला. बाकीच्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो एक सकारात्मक रिस्पॉन्स होता, प्रतिसाद जो होता. तर जो केंद्रीय पथक पाठवण्यात आले होते, महाराष्ट्र असेल, केरळ असेल, बाकींचा रिस्पॉन्स सकारात्मक होता. तर त्यामुळे त्यांचं काही आपल्याला डिस्कस करण्याची गरज नव्हती. तर पुढे जाऊया. हा माझा बेसिक इन्फॉर्मेशन आहे. माझं नाव आनंद बिराजदार. माझं शिक्षण BA अर्थशास्त्र झालेलं आहे, MA पब्लिक सर्व्हिस झालेलं आहे. मी एक राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त असणारे पुस्तक लेखन केलेलं आहे. ठीक आहे. आणि हा माझा रेफरल कोड आहे ANDBIRAJADR. ठीक आहे. तर हा रेफरल कोडचा यूज काय फ्रेंड्स, तर बघा, आपल्यापैकी जर कोणाला अनअकॅडमी MPSCचा प्लसचा सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता 1 महिन्यापासून ते 24 महिन्यासाठी. ठीक आहे. तर 1 महिन्यासाठी फी किती आहे, 1400 रुपये पर मंथ. 3 महिन्यासाठी फी किती आहे, 3500 रुपये. 6 महिन्यासाठी फी किती आहे, 5700 रुपये. 12 महिन्यासाठी अर्थात 1 वर्षासाठी फी किती आहे, 7000 रुपये. 24 महिन्यासाठी अर्थात 2 वर्षासाठी फी किती आहे, 8400 रुपये. फ्रेंड्स, 2 वर्षासाठी पूर्वी हा जो फी होता 33700 रुपये होता. आणि आपला जो कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये ह्या फीमध्ये प्रचंड कपात केलेले आहे. म्हणजे किती कपात केलेले आहे, 75% रुपये कपात केलेले आहे. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 8 त्रिक 8400. ठीक आहे. म्हणजे 8 चोक 32 म्हणजे 75%. बघा ह्या ठिकाणी 8 चोक 32, 8 गुणिले 4 म्हणजे एक्झाम्पलच्या दृष्टीने तुम्ही लक्षात येईल. 8 गुणिले 4 म्हणजे 8 चोक 32, वरचे 400ने वर 3700 रुपये वाढतात. ठीक आहे. म्हणजे 75% ह्या ठिकाणी कमी केलेलं आहे. तर जर आपल्यापैकी कोणाला घ्यायचं असेल तर 8400 रुपयेचा 2 वर्षासाठीचा अनअकॅडमी MPSCचा प्लसला तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. ठीक आहे. जर ह्या संबंधित प्लस कोर्स संबंधित जर तुम्हाला काही प्रश्न असतील सबस्क्रिप्शन घेण्याबद्दल किंवा काही आर्थिक अडचण असेल, सबस्क्रिप्शन घ्यायचं पण आर्थिक अडचण आहे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमध्ये, तरी देखील तुम्ही मला एक संपर्क करू शकता. तुमच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा निश्चितच आपण प्रयत्न करू. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 93 25 87 60 74. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून अनअकॅडमी MPSCचा प्लसचा सबस्क्रिप्शनबद्दल माहिती विचारू शकता. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी फ्रेंड्स अजून एक महत्त्वाचं इन्फॉर्मेशन सांगायचं राहून गेला, ते म्हणजे हा जो 8400 रुपये फी तुम्हाला दिसतोय, तर त्यामध्ये हा रेफरल कोड वापरलात ANDBIRAJADR हा रेफरल कोड वापरला तर त्यामध्ये तुम्हाला ॲडिशनली 10% डिस्काउंट देण्यात येतो. ठीक आहे. म्हणजे फी किती होतो, 10% डिस्काउंट देण्यात येऊन केवळ 7560 रुपये फी होतो. तर त्यात देखील तुम्हाला जर काही अडचण असेल, हा फी देखील तुम्ही पे करू शकत नाही, असं काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. निश्चितच तुमच्या प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन काढू. ठीक आहे. तर फ्रेंड्स, हे महत्त्वाचं इन्फॉर्मेशन तुमच्या सर्वांपर्यंत, महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचणं मला गरजेचं वाटलं, त्यामुळे मी हे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फ्रेंड्स, हे महत्त्वाचं आर्टिकल डिस्कशन चालू घडामोडी हा उपक्रम तुम्हाला जर आवडत असेल, चालू घडामोडी एका छताखाली हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे, हा जर तुम्हाला आवडत असेल, तुमच्या परीक्षेमध्ये निश्चितच उपयुक्त ठरत असेल, तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींमध्ये ह्या उपक्रमाला जॉईन करून घ्या. आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. थँक्यू सो मच फॉर न्यू डिस्कशन. भेटूया पुन्हा पहाटे 5 वाजता. फ्रेंड्स, तत्पूर्वी आज आपण दिशा ह्या टॉपिकवरती, ठीक आहे, डायरेक्शन ह्या टॉपिकवरती महत्त्वाचा जो टॉपिक आहे कंबाईनच्या दृष्टिकोनातून ॲज वेल ॲज राजशिवच्या दृष्टिकोनातून आजच्या लेक्चरमध्ये, सायंकाळच्या लेक्चरमध्ये आपण 9 वाजता भेटणार आहे अनअकॅडमी आपल्या ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर पुन्हा भेटूया 9 वाजता अनअकॅडमी आपल्या ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. थँक्यू सो मच फॉर न्यू डिस्कशन फ्रेंड्स.